नमस्कार मित्रांनो, सौजन रत्न यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासियांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर हे जे पाठी पाहतोय ना, तर आपण केदारनाथांचं देवस्थान आहे आणि त्याच्याबद्दल आजचा जो व्हिडिओ आहे, कारण जे आपलं बांधकाम आहे ना पूर्ण होणार आहे काही दिवसांमध्ये. आणि जोपर्यंत आजपर्यंत जे बांधकाम झालं नाही ते आपण पाहणार आहोत. कारण मित्रांनो, बरेच जणांची कमेंट होती की गावाचं जे केदारनाथांचं जे मंदिर आहे ते कितपर्यंत बांधून झालं आहे ते. आणि तो मित्रांनो आजचा जो पाठचा व्ह्यू आहे ना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. कारण कोकणातील खूप सारा व्हिडिओ बनवत असतो, पण सुरुवात आज मित्रांनो आमच्या गावातले श्री केदारनाथांचं मंदिर आहे, म्हणजे देवस्थान आहे. तर त्याचाच व्हिडिओ मित्रांनो बनवण्यासाठी आलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला येऊन झाले 2 दिवस. कालचा जो व्हिडिओ होता तो मंदिरातला होता, तो पण टाकायचा बाकी राहिला आहे. आणि आत्ता इथला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण हा व्हिडिओ नक्कीच लवकर पडणार आहे. कारण व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ जातो आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, कोकणातील अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. आणि आपल्याकडे शिमगा उत्सव आहे ना, आता काही दिवसांवरतीच आला आहे. आणि त्याच्यामुळे हे म्हणजे खूप म्हणजे असं जर बघायला गेलं ना तर फास्ट काम चालू झालेलं आहे. कारण हे बांधकाम जे पाहतोय ना ते, कारण शिमग्यामध्ये आपल्याला हे काम पूर्ण पाहायला मिळणार आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे माझ्या गावातील हे असे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. तर शिमगा उत्सवाचे पण व्हिडिओ खूप भारी असणार आहेत. आणि व्हिडिओ पुढे पाहत राहा. आणि एक सांगायची गोष्ट राहिली की 2026मधील श्री वाघजाई देवीचं मंदिराचं जे गाणं काढलं होतं, म्हणजे 2025मध्ये. आणि तसेच मित्रांनो, यंदा म्हणजे 2026चं पण गाणं काढलेलं आहे. आणि ते तुम्हाला काही दिवसांमध्ये तुम्हाला ऐकायला येणार आहे. आणि ऐकायला येणार आहे ते नक्कीच तुम्ही. तर मंडळी, जी आपली ग्रामदेवता आहे वाघजाई देवी, तर तिच्याबद्दल आपण गाणं काढलेलं गेल्या वर्षी, कसे असावे या गावची ग्रामदेवता. तसेच मित्रांनो, 2026मधील पण शिमगोत्सवाचं गाणं आपण काढलेलं आहे आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला ऐकायला येणार आहे. कारण हे गाणं मित्रांनो 8 ते 9 तारखेला अपलोड करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्या केदारनाथांचं पण त्या गाण्यामध्ये उल्लेख आहे, वाघोबा देवाचं पण थोडंसं उल्लेख आहे. आणि ह्याच्यामध्येच मित्रांनो आहे ना, शिमगोत्सवाचं गाणं आहे ना ते एकदम भारीच असणार आहे. आणि नक्कीच आपल्या त्या गाण्याला खूप साथ देत राहा. आणि तसेच मित्रांनो, नवीन नवीन गाणी तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर पाहू पुढे. तर मंडळी, आपण जे पाहतोय ना, तर केदारनाथांचं देवस्थान आहे. आणि जे मंदिराच्या आतमध्ये जो व्ह्यू पाहायला मिळतोय ना, तर भारी आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर मित्रांनो, ज्या चारी साईडने आहेत ना एकदम कॉन्क्रीट म्हणजे कोबा केलेला आहे. म्हणजे ह्या साईडला बाकी आहे, तिकडे बाकी आहे, त्या साईडला केलेलं आहे, पाठच्या साईडला बॅक साईडला. समोर आपल्याला जे केदारनाथांचं जे जे झाड होतं ना तिथे, तर तिथे मित्रांनो असं चौकोनी कट्टा पाहायला मिळतोय. कारण पाठच्या साईडला मंदिरा टाईप केलेलं आहे. समोरच्या साईडला आपल्याला गेट पाहायला मिळतोय. आणि या साईडला जे आपल्याकडे पत्रा लावणार आहेत, आणि तो मग अजून खूप छान दिसणार आहे. कारण मित्रांनो, हे व्हिडिओ आहेत ना एकदम भारीच असणार आहेत. कारण ह्या अशा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कारण कोकणामध्ये आलं ना तर असं ह्या नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. कारण आज प्रत्येक गावामध्ये असू दे किंवा प्रत्येक वाडीमध्ये असू दे, काही नाही काहीतरी सुधारणा पाहायला मिळत असतात.
आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो माझ्या गावातील या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.